नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मृत माणसाच्या तोंडात तुळशीचे पान का ठेवतात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया आजची कथा. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा श्वास कोंडू लागतो, जेव्हा डॉक्टर हात टेकतात आणि जेव्हा मृत्यूदारावर थाप देत असतो, तेव्हा भारतीय घरामध्ये एक अतिशय विचित्र पण अत्यंत पवित्र लगबग सुरू होते. घराचे ज्येष्ठ सदस्य धावत सुटतात ते तुळशीच्या रोपाकडे. थरथरत्या हाताने काही पाने तोडली जातात, गंगाजल आणले जाते आणि मग त्या मरणासन्न व्यक्तीच्या मुखात त्याची जीभ आता कदाचित हलूही शकत नाही, ज्याच्या गळ्यातून पाण्याचा एक थेंबही खाली उतरत नाहीये, त्याच्या कोरड्या ओठामध्ये ते तुळशीचे पान आणि गंगाजल ठेवले जाते. आपण सर्वांनी हे पाहिले आहे. चित्रपटामध्ये, कथांमध्ये किंवा कदाचित आपल्या डोळ्यासमोर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अंतिम श्वासाच्या वेळी. पण त्या गोंधळात, त्या ओरडण्याच्या दरम्यान आपण कधी एक क्षणासाठी थांबून असा विचार केला आहे का की असे का केले जाते? ते एक छोटेसे हिरवे पान त्यावेळी काय करू शकेल जेव्हा वैद्यकीय विज्ञानाचे मोठे व्हेंटिलेटर निकामी झाले आहेत? तो तुळशीचा तुकडा त्या आत्म्यासाठी असे काय करतो जे जगातील कोणतेही औषध किंवा मंत्र करू शकत नाही? ही केवळ एक अंधश्रद्धा आहे, एक जुनी प्रथा जी आपण विचार न करता पाळत आहोत की यामागे गरुड पुराण आणि आयुर्वेदाचे असे काही खोल रहस्य दडले आहे, जे जीवन आणि मृत्यूच्या त्या शेवटच्या पुलाला ओलांडण्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. आज आपण त्याच रहस्याचा उलगडा करणार आहोत. आज आपण जाणून घेऊया की यमराजाचे दूत त्या व्यक्तीजवळ येण्यास का घाबरतात ज्याच्या तोंडात तुळस असते. आज तुम्हाला कळेल की ते पान फक्त तोंडात ठेवले जात नाही, तर ती एक चावी आहे जी त्या दरवाजाला उघडते ज्याच्या पलीकडे मोक्ष आहे. ही कथा विज्ञानाची देखील आहे आणि त्या जगाची देखील आहे जे आपण पाहू शकत नाही. जर तुम्हालाही मृत्यूच्या या सर्वात मोठ्या प्रोटोकॉलचा डिकोड करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित ही माहिती कोणाच्या तरी अंतिम प्रवासाला किंवा खुद्द तुमच्या अंतिम प्रवासाला कायमचे बदलून टाकेल. कथेची सुरुवात होते मृत्यूच्या त्या क्षणापासून, ज्याला आपण डेथ बेड किंवा मृत्यूशय्या म्हणतो. शास्त्रानुसार जेव्हा प्राण निघणार असतात तेव्हा शरीराच्या आत एक अत्यंत भयानक युद्ध सुरू असते. हे युद्ध आपल्याला बाहेरून दिसत नाही. बाहेरून ती व्यक्ती शांत पडलेली असू शकते किंवा थोडी अस्वस्थ दिसू शकते, पण तिच्या आत तिचे प्राण शरीराच्या 9 दारातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असतात. गरुड पुराण सांगते की पापी मनुष्याचे प्राण खालच्या दारातून म्हणजेच मलमूत्र मार्गातून बाहेर पडतात, तर पुण्यवान आत्म्यांचे प्राण वरच्या दारातून जसे की तोंड, नाक किंवा डोळ्यातून बाहेर पडतात. आणि सर्वात उत्तम ते आहे ज्याचे प्राण ब्रह्मरंध्रातून म्हणजेच डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडतात. पण या प्रक्रियेत आत्म्याला खूप कष्ट होतात. शास्त्रात लिहिले आहे की मृत्यूच्या वेळी माणसाला एकाच वेळी 1000 विंचू चावल्यासारख्या वेदना होतात. या वेदना शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतात, कारण 70-80 वर्ष या शरीरात राहणारा आत्मा अचानक बेघर केला जात असतो. त्याचे शरीर, त्याचे मोह तुटत असतात. कंठ म्हणजेच गळा सुकतो, आवाज बंद होतो. त्या व्यक्तीला काहीतरी बोलायचे असते, कदाचित आपल्या मुलांना शेवटची साथ घालायची असते किंवा देवाचे नाव घ्यायचे असते, पण तिचा आवाज दाबला जातो. गळ्यातून फक्त एक घरघर ऐकू येते. याला वैद्यकीय भाषेत डेथ रॅटल म्हणतात. हे तेव्हा घडते जेव्हा गळ्यात कफ जमा होतो आणि ती व्यक्ती तो गिळू शकत नाही. आणि त्याच वेळी यमदूत, जे अतिशय भयानक असतात, ते आत्म्याला ओढण्यासाठी तयार उभे असतात. ही ती वेळ असते जेव्हा माणूस सर्वात जास्त घाबरलेला, सर्वात जास्त एकटा आणि सर्वात जास्त वेदनेत असतो. आणि याच नाजूक वेळी एंट्री होते तुळशीची. तुळस, जिला आपण फक्त एक रोप समजतो, ती प्रत्यक्षात सनातन धर्मात एक देवी आहे. तिला वृंदा म्हटले गेले आहे, तिला हरिप्रिया म्हटले गेले आहे, म्हणजेच भगवान विष्णूला ते अत्यंत प्रिय आहे. गरुड पुराण स्पष्ट सांगते की ज्या घरात तुळशीची बाग असते ते घर तीर्थासारखे आहे. इथे यमराजाचे दूत प्रवेश करू शकत नाहीत.
आता जरा विचार करा, जर तुळशीच्या रोपात इतकी शक्ती असेल की ती यमदूतांना घराबाहेर रोखू शकेल, तर तीच तुळस प्रत्यक्ष कोणाच्या मुखात ठेवली जाते तेव्हा तिचा प्रभाव काय असेल? पुराणातील एक कथेनुसार तुळशीला हा वरदान मिळालं आहे की जिथे ती असेल तिथे भगवान विष्णू स्वतः उपस्थित असतील. जेव्हा मरणाऱ्या व्यक्तीच्या मुखात तुळस ठेवली जाते तेव्हा तो एक प्रकारचा संकेत असतो. यम लोकांसाठी एक वैश्विक संकेत. हे यमदूतांना संदेश देते की हा जीव आता भगवान विष्णूंच्या संरक्षणात आहे. तो आता एकटा नाही. जशी एखादी VIP ला सुरक्षा मिळते तशीच तुळस त्या आत्म्याला एक आध्यात्मिक सुरक्षा कवच म्हणजे सिक्युरिटी कवर प्रदान करते. गरुड पुराणात एक अतिशय खोल प्रसंग येतो. जेव्हा यमदूत आत्म्याला नेण्यासाठी येतात तेव्हा त्याच्या हातात यमपाश म्हणजेच एक प्रकारची ऊर्जेची दोरी असते. त्यांना आत्म्याला बांधून न्यायची असते. पण ज्या शरीराच्या मुखात तुळस असते त्या शरीरातून एक दिव्य तेज, एक आभा ऑरा बाहेर पडते. हे तेज यमदूतांच्या डोळ्यांना दिपवून टाकते. ते त्या आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. त्यांना त्या आत्म्याशी आदराने वागावे लागते. जे यमदूत भयानक दिसत होते, तुळशीच्या प्रभावाने त्यांचे रूप सौम्य होते. ते त्या आत्म्याला फरफटत न नेता आदराने घेऊन जातात किंवा अनेक प्रकरणामध्ये यमदूत परत जातात आणि भगवान विष्णूंचे पार्षद त्या आत्म्याला नेण्यासाठी येतात. पण ही तर झाली आध्यात्मिक गोष्ट. चला आता थोड्या विज्ञानाच्या खोलीत जाऊया. तुळस फक्त एक पान आहे की औषध? आयुर्वेद जो अथर्ववेदाचाच एक भाग आहे तो तुळशीला एलिक्सिर ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचे अमृत मानतो. मृत्यूच्या वेळी शरीर थंड पडू लागते, हातपाय सुन्न होतात, प्राण ऊर्जा खालून वरच्या दिशेला आकुंचन पावू लागते आणि सर्वात मोठी समस्या असते गळ्यात कफ जमणे. हा कफ श्वासनलिका अवरोधित करतो ज्यामुळे प्राण सोडताना खूप त्रास होतो. माणसाला श्वास घ्यायचा असतो पण तो घेऊ शकत नाही. तुळशीत एक खास गुण असतो, ती उष्ण असते म्हणजेच तिची तासीर गरम असते आणि त्यात पाऱ्याचे मर्क्युरीचे सूक्ष्म अंश देखील आढळतात. आयुर्वेद सांगतो की तुळस कफनाशक आहे. जेव्हा तुळशीचे पान मुखात ठेवले जाते किंवा तुळशीचे पाणी गंगाजलासोबत दिले जाते तेव्हा ते गळ्यात जमा झालेला कफ वितळवण्यास मदत करते. ते श्वासनलिका काही क्षणासाठी स्वच्छ करते. यामुळे काय होते? यामुळे मरणाऱ्या व्यक्तीचा शेवटचा श्वास सहजपणे सुटतो. तिला ती गुदमरल्यासारखी जाणीव होत नाही. तिचा शेवट शांतपूर्ण होतो आणि एक शांत मृत्यू वेदनादायक मृत्यूपेक्षा लाख पटीने चांगला असतो. जर मृत्यू शांत असेल तर आत्मा शांत राहील आणि जर मृत्यू तडफडून झाला तर आत्मा भटकत राहील. म्हणूनच तुळस त्या इझी एक्झिटची खात्री करते. या व्यतिरिक्त तुळस एक अत्यंत शक्तिशाली अँटीबॅक्टेरिया आणि अँटीव्हायरल देखील आहे. जेव्हा शरीराचे अवयव काम करणे बंद करतात तेव्हा शरीरात वेगाने विघटन म्हणजेच कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. तुळस त्या जंतूंना रोखते आणि शरीराला पवित्र ठेवते. प्राचीन काळी जेव्हा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी वेळ लागायचा किंवा बर्फाच्या लाद्या नसायच्या तेव्हा तुळस आणि गंगाजल हेच ते नैसर्गिक संरक्षण असायचे जे मृतदेहाला सडण्यापासून आणि दुर्गंधीपासून वाचवायचे. पण याचे सर्वात मोठे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य ओजस शक्तीशी जोडले आहे. आपल्या शरीरात 7 चक्रे असतात आणि मरण्याच्या प्रक्रियेत ऊर्जा या चक्रातून आकुंचन पावत बाहेर पडते. तुळशीचा संबंध आपल्या विशुद्ध चक्राशी म्हणजे गळ्याचे चक्र आणि हृदय चक्राशी असतो. तुळशीमध्ये जी बायोमॅग्नेटिक ऊर्जा असते जिला आपण प्राणशक्ती म्हणतो ती खूप हाय फ्रिक्वेन्सीची असते. जेव्हा एखादी व्यक्ती मरत असते तेव्हा तिची फ्रिक्वेन्सी भीती, पश्चाताप आणि वेदनांमुळे खूप लो होते. ही लो फ्रिक्वेन्सीज नकारात्मक ऊर्जा म्हणजेच भूतप्रेतांना आकर्षित करते. असे म्हणतात की मृत्यूच्या वेळी माणसाची आभा आरा फाटते आणि बाह्यशक्ती त्यावर हल्ला करू शकतात. जेव्हा आपण मुखात उच्च कंपन हाय व्हायब्रेशन असलेली तुळस ठेवतो तेव्हा ती त्या व्यक्तीच्या जाणीवेला, तिच्या कॉन्शियसनेसला एक उभारी देते. ती तिची फ्रिक्वेन्सी त्वरित वाढवते. हे अगदी तसे आहे जसे अंधाऱ्या खोलीत अचानक दिवा लावणे. त्या प्रकाशात भीती नाहीशी होते. आत्म्याला हे आठवते की तो शरीर नाही, त्याला त्याचे खरे घर कुठे आहे याची जाणीव करून देण्यात तुळस मदत करते.
ती त्याला भटकण्यापासून वाचवते. तुळशीचा स्पर्श मिळताच जीवात्म्याला आपल्या पूर्वजन्माचे पुण्य आठवू लागते आणि पापांचे ओझे हलके वाटू लागते. गरुड पुराणात आणखी एक थरारक तथ्य लिहिले आहे. असे म्हटले आहे की मृत्यूनंतर यम मार्गावर आत्म्याला खूप भूक आणि तहान लागते. तिथे पाणी नाही, सावली नाही. पण ज्या व्यक्तीने मृत्यूसमयी तुळस आणि गंगाजल ग्रहण केले असेल तिला त्या मार्गावर भूक तहान जाणवत नाही. तिच्यामध्ये एक तृप्ती असते. तुळशीचे एक पान त्या अनंत प्रवासासाठी अन्न आणि पाण्याचे काम करते. त्या आत्म्याची बॅटरी चार्ज करते. आता एक प्रश्न असाही येतो की फक्त पानच का? जर पान मिळाले नाही तर शास्त्रात लिहिले आहे की जर तुळशीचे ताजे पान मिळाले नाही तर वाळलेली तुळस देखील तितकीच प्रभावी आहे. आणि जर तेही मिळाले नाही तर तुळशीचे लाकूड किंवा मुळातील माती जरी मुखाला लावली तरी मोक्षाचे द्वार उघडते. इतकेच नाही तर मरणाऱ्याच्या कानात तुळस शब्दही उच्चारला तरी त्याला पापांतून मुक्ती मिळते. इतकेच महात्म्य आहे या रोपाचे. पण इथे एक खूप मोठी अट आहे. तुळस ठेवण्याचे देखील काही नियम आहेत. असे नाही की तुम्ही पान तोडले आणि ठेवले. सर्वात पहिले तर तुळस कधीही दाताने चावून खाल्ली जात नाही. हा नियम जिवंतपणे देखील लागू होतो आणि मरताना देखील. वैज्ञानिक कारण हे आहे की तुळशीमध्ये असलेले पारा आणि लोह दातांच्या इनॅमलला खराब करू शकतात. पण आध्यात्मिक कारण हे आहे की तुळस देवी आहे. तिला चावणे हा तिचा अपमान मानला जातो. म्हणूनच मरताना तुळस जिभेवर किंवा गालाच्या बाजूला ठेवली जाते जेणेकरून तिचा रस हळूहळू घशात उतरेल. दुसरा नियम असा आहे, तुळस रविवार किंवा एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही. पण जर कोणाचा मृत्यू रविवारी झाला तर काय, त्याला तुळस मिळणार नाही का? आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते. त्याने यावरही उपाय दिला आहे. त्याने म्हटले आहे की पूजेसाठी तोडलेली तुळस अनेक दिवसापर्यंत शिळी मानली जात नाही. म्हणून घरामध्ये आधीपासून तोडून ठेवलेली तुळस वापरली जाते. आणि जर तीही नसेल तर तुळशीच्या रोपाखाली स्वतः गळून पडलेली पाने उचलून धुवून वापरली जाऊ शकतात. त्याचे पाप लागत नाही. आता त्या भीतीबद्दल बोलूया जी प्रत्येकाच्या मनात असते, नरकाची भीती. गरुड पुराणात पापी लोकांसाठी भयानक शिक्षेचे वर्णन आहे. तेलाचे कढई, लोखंडाचे खांब आणि वैतरणी नदी. वैतरणी नदी रक्त आणि पू याने भरलेली असते आणि पापी आत्म्यांना ती पोहून पार करावी लागते असे म्हणतात. पण स्कंद पुराणात लिहिले आहे की ज्या मुखात तुळस आहे त्या मुखातून निघालेली व्यक्ती यमराजासमोर उभी राहिली तरी पाप पुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त देखील गोंधळून जातो. तुळस सर्व पापांना अशा प्रकारे जाळून टाकते जसे अग्नी कापसाच्या ढिगाऱ्याला जाळतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर पाप करावे आणि शेवटी तुळस खाऊन वाचून जावे. नाही, कर्माचा सिद्धांत अट्टळ आहे. पण तुळस त्या पश्चातापाचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरताना तुळस स्वीकारते तेव्हा ती एक प्रकारे ईश्वरासमोर शरण आलेली असते. ती मान्य करते असते की हे प्रभू, मी तुझा आहे. आणि ईश्वराची ही सवय आहे की जे त्याच्या चरणी येतात त्यांना ते नाकारत नाहीत. अजामिलची कथा आपण सर्वांनी ऐकली आहे, ज्याने अंतसमयी आपल्या मुलाला नारायण म्हणून हाक मारली आणि त्याला मोक्ष मिळाला. तुळस देखील त्या नारायणाचे साक्षात रूप आहे. आणखी एक खोल रहस्य तुळस आणि गंगाजलाच्या संयोगाशी जोडलेले आहे. अनेकदा तुळशीसोबत गंगाजल देखील मुखात टाकले जाते का? कारण गंगा भगवान विष्णूंच्या चरणातून निघाली आहे आणि तुळस भगवान विष्णूंच्या गळ्याचा हार आहे. जेव्हा या दोघांचे मिलन होते तेव्हा मोक्षाचे रसायन म्हणजेच मोक्षाचे केमिकल रिॲक्शन पूर्ण होते. गंगाजल शरीराला बाहेरून आणि आतून शुद्ध करते आणि तुळस आत्म्याला शुद्ध करते. ही जोडी त्या व्यक्तीसाठी विष्णू लोकात म्हणजेच वैकुंठात जाण्याचे फ्लाईट तिकीट बनते. आपण अनेकदा पाहतो की लोक तुळशीची माळ घालतात. असेही म्हटले जाते की जर मृत्यूसमयी गळ्यात तुळशीची माळ असेल तरीही यमदूत जवळ येत नाहीत. पण जर माळ नसेल तर एक पानही पुरेसा आहे. विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर तुळशीला एक अतिशय तीव्र सुगंध असतो. हा सुगंध युजेनॉल नावाच्या घटकामुळे येतो. जेव्हा हा सुगंध मरणाऱ्या व्यक्तीच्या नाकात जातो तेव्हा तो तिच्या मेंदूच्या लिंबक सिस्टमवर परिणाम करतो. लिंबक सिस्टम हे आपल्या भावनांचे केंद्र आहे. ज्या सुगंध त्या व्यक्तीला शांत करतो, तिला अस्वस्थता आणि
पॅनिक अटॅकपासून वाचवतो. मृत्यूच्या वेळी जी घबराट होते ती तुळशीचा सुगंध नैसर्गिकरित्या कमी करतो. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित खूप कमी लोकांना माहीत आहे. तुळस फक्त माणसालाच नाही तर ज्या ठिकाणी मृत्यू झाला आहे त्या जागेला देखील शुद्ध करते. मृत्यूनंतर शरीरातून ज्या नकारात्मक लहरी बाहेर पडतात त्या घरात एक जडपण निर्माण करतात. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्या घरात मृत्यू झाला आहे तिथे तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे. तुळशीचे रोप ती सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की कोणाच्या मृत्यूनंतर घरातील हिरवेगार तुळशीचे रोप अचानक वाढते. लोकांना वाटते की काळजी न घेतल्यामुळे असे झाले, पण अध्यात्म सांगते की त्या रोपाने त्या कुटुंबावर किंवा त्या आत्म्यावर येणारे मोठे संकट स्वतःवर घेतले. तिने स्वतःचे प्राण देऊन त्या आत्म्याचे रक्षण केले. विचार करा, एक छोटेसे रोप किती त्याग करते. ती जिवंत असताना आपल्याला ऑक्सिजन देते, आपले आजार बरे करते आणि मरताना ती आपल्यासोबत जळून जाते किंवा गाडली जाते फक्त आपल्याला मोक्ष मिळवून देण्यासाठी. म्हणूनच तुळशीला फक्त रोप नाही तर आईचा दर्जा दिला गेला आहे. ती आपल्या मुलाची साथ शेवटच्या श्वासापर्यंत आणि त्यानंतरही सोडत नाही. ही जी परंपरा आहे कोणतीही अंधश्रद्धा नाही, ही एक अतिशय विचारपूर्वक केलेली वैज्ञानिक आणि मनोवैज्ञानिक प्रक्रिया आहे. आपल्या पूर्वजांना माहीत होते अंतसमयी माणूस खूप कमकुवत असतो. तो स्वतः मंत्र म्हणू शकत नाही, पूजा करू शकत नाही, कदाचित देवाचे नावही घेऊ शकत नाही. अशा वेळी त्याला मदत कशी करायची, त्याला पैलतिरी कसे न्यायचे? मग त्याने हा सोपा मार्ग काढला. एक पान, फक्त एक पान, ज्यात कोणताही खर्च नाही, मेहनत नाही, फक्त थोडी श्रद्धा हवी. पण आजच्या काळात आपण या गोष्टी विसरत चाललो आहोत. आज लोक रुग्णालयात ICUमध्ये मरतात. तिथे व्हेंटिलेटरची नळी तोंडात असते, ऑक्सिजन मास्क लावला जातो, तिथे तुळस ठेवण्यास जागा नसते. हे एक खूप मोठे दुर्दैव आहे. आपण तंत्रज्ञानात पुढे गेलो आहोत पण आपल्या आत्म्याच्या शांतीचा मार्ग बंद केला आहे. अशा वेळी काय करावे? जर तुम्ही अशा स्थितीत असाल जिथे मुखात तुळस ठेवणे शक्य नाही तर शास्त्रात मानसपूजेची तरतूद आहे. तुम्ही त्या व्यक्तीजवळ उभे राहून किंवा दूर बसूनही मनातल्या मनात असा भाव करू शकता की तुम्ही तिला तुळस अर्पण करत आहात. तुम्ही तिच्या कानात किंवा तेही शक्य नसेल तर टेलिपॅथीद्वारे तिच्या मनापर्यंत देवाचे नाव पोहोचू शकता. आणि शक्य असल्यास तुळशीची माळ किंवा तुळशीचे पान तिच्या उशाखाली किंवा बेडवर ठेवा. त्याचा प्रभाव, तिची आभा तिथेही काम करेल. ऊर्जेला नळी किंवा तार अडकवू शकत नाही. तुळशीची ऊर्जा त्या प्लास्टिकच्या मास्कला ओलांडून देखील त्या आत्म्यापर्यंत पोहोचेल. या संपूर्ण चर्चेचे सार हे आहे की मृत्यू हा शेवट नाही तर एक नवीन सुरुवात आहे. आणि कोणत्याही शुभकामाची सुरुवात गोड पदार्थांनी किंवा देवाच्या नावाने होते. तुळस ही ती पवित्र सुरुवात आहे. जेव्हा आत्मा शरीर सोडतो तेव्हा तो खूप गोंधळलेला असतो. त्याला समजत नाही की कुठे जायचे. तुळस त्याच्यासाठी कायमची दिशा दाखवणारे यंत्र, कंपास म्हणून काम करते. ती त्याला दिशा दाखवते, त्याला सांगते की इकडे ये, हा प्रकाशाचा मार्ग आहे, हा देवाचा मार्ग आहे. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आपल्या घराच्या अंगणात त्या तुळशीच्या रोपाला पाहाल तेव्हा त्याला फक्त एक झुडूप समजू नका. ती तुमचा विमा, इन्शुरन्स आहे. लाईफ इन्शुरन्स नाही, सोशल इन्शुरन्स, आत्म्याचा विमा, जीवनानंतरचा विमा. तिची सेवा करा, तिला पाणी द्या, कारण जेव्हा जगातील सर्व नाते तुटतील, जेव्हा बँक बॅलन्स तिथेच राहील, जेव्हा शरीर साथ सोडेल तेव्हा तीच एक वाळलेली तुळस, काठी किंवा ते छोटेसे पान तुमच्या सर्वात जास्त कामाला येईल. आणि ही तयारी फक्त मरणाऱ्यांसाठीच नाही, ही आपल्यासाठी देखील आहे. आपण रोज तुळशीचे सेवन केले तर आपले शरीर आणि मन इतके पवित्र होईल की अंतसमयी आपल्याला कदाचित कोणत्याही बाह्य आधाराची गरज पडणार नाही. आपले स्वतःचे शरीर मंदिर बनेल. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, त्याला कोणीही टाळू शकत नाही, पण तो सुधारणे आपल्या हातात आहे. त्याला एका भयानक अंताऐवजी एक उत्सव, एक महोत्सव बनवणे आपल्या हातात आहे. तुळस हाच तो उत्सव आहे. ती मृत्यूला मोक्षात बदलण्याची किमया आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर याने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लाईक नक्की करा. आणि हो, कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा तुळशी माता की जय लिहायला विसरू नका. यामुळे आम्हाला कळते की आमची मेहनत तुमच्यापर्यंत पोचली आहे.
चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त गप्पा मारत नाहीत, आपण जीवन आणि मृत्यूच्या त्या पानांना वाचतो जी धुळीत हरवली होती. अशा सखोल रहस्यमय आणि ज्ञानवर्धक आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि तुळशीच्या सावलीत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.